कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ते पोरगा एक लहान आहे त्याला अक्कल नाही, पण तुम्हाला तरी आहे ना? असं कोणी करते का? मोना अगं त्याला नाही म्हणता येत नाही ग मला. हो त्याला काहीही वाटेल, पण आता त्यांचं लग्न ठरलेल ना, आणि हे सगळं केल्यामुळे त्यांची भांडणं होणार नाहीत का परत? अहो त्यांचं ठरलेलं लग्न मोडेल. मोडलं पाहिजे. मोना दीदी आणि दाजी एकत्र आले पाहिजेत. काय बाई, त्या दोघांना सोडून अख्ख्या जगाला वाटतंय एकत्र आले पाहिजे म्हणे. मोना अगं समजून घे की जरा तू. आम्हाला त्यांना एकत्र आणू शकतो. मोना तू प्लीज कुणाला काय सांगू नको. वाटल्यास मी तुला पाहिजे ती देतो, पण तू कुणाला काय सांगू नको. पाहिजे ते हो बघा. हो मोना अगं आम्ही सगळा प्लॅन केलाय ग. उद्या दीदीला आणि दाजींना आम्ही आसगावला पण बोलवलंय. फक्त तू कुणाला काय बोलू नको. तुला माझी शपथ आहे, तुला तुझी शपथ आहे. हो मी सांगेन मला काय पाहिजे ते, पण तुम्ही दिलं पाहिजे. हा हो तुम्ही गोळ्या औषधं घेताय ना टायमिंगला? घेतो ना. घेताय ना? आजची घेतली का? हा हे बघ ठीक आहे, आजची घेतली ना. मी काय म्हणतो ऐका, तुम्ही आहे ना विचार जरा कमी करा, म्हणजे उगाच लोड घेत जाऊ नका. आणि काय वाटलं ना बिंदास मला फोन करत जा. नाही तर अर्ज गेल्या ड्युटी चौकीत असताना फोन कसा करायचा असला अजिबात विचार करायचा नाही. काय दादा? हा हो अर्जुन बरोबर बोलतोय विनय काका. अरे अर्जा, माझ्या गोळ्या संपत आल्यात रे. उद्या तेवढं कामावर जायच्या आधी आणून द्यायला जमल का तुला? उद्या सुट्टी घ्यायचं म्हणतोय मी. उद्या जरा आजगावला जावं लागतंय. तुम्ही तिकडे अचानक आसगावला जायचं का ठरवले? एवढ्या वर्षात आपण गेलो नाही कोणी, आणि आता कामाचा ताण असताना तरी जाऊन यायचं म्हणतोय मी दादा. यशा बापूचा फोन आला होता. यशाचा? अरे वा, काय म्हणतो होता तो? गावात देवळात काहीतरी कार्यक्रम आहे, तर मला प्रमुख पाहुणा म्हणून ये. मी आधी नाहीच म्हणलं, पण परत नंतर त्याचा आवाजच बदलला. म्हणला अर्जुन बाबा गावात चक्कर टाका, जरा अडचणी आहेत काहीतरी, समोर आलं म्हणजे सविस्तर बोलता येईल असं. म्हणलं बरं ठीक आहे, मग येऊन जातो. अर्जुन तू अजून जरा विचार कर. जिथं सरकार आणि सुजय सारखी माणसं असतील तिथं काय होणार आहे अजून? नाही पर यशाला नक्की काय म्हणायचंय ना, ती गावात गेल्याशिवाय नाही कळणार. पण भाऊजी, तुम्ही तिकडे गेलात आणि सरकार किंवा सुजय भाऊजी भेटले तर तुमचा अख्खा दिवस खराब होईल. अहो असं काय नाही होणार होईल. ज्या लोकांना मी किंमतच देत नाही ना, त्यांच्या असण्याने नसण्याने काय फरक पडत नाही. समोर आले का नाही आले मला काय फरक पडत. अर्जुन तुला मी बोललो नाही, पण तुझ्या साखरपुड्याला सरकार आणि आई आलेले. काय? कधी? नाही आलेले, मी त्यांना बाहेरूनच जायला सांगितलं. इतक्या वर्षांनी अर्जुनच्या आयुष्यात काहीतरी चांगलं होतंय, त्याच वेळेला परत इथं आलात. निघा. तर ते आत कसे काय घुसले कोणास ठाऊक. आणि हो, अंगठी घालायच्या वेळेला लाईट त्यांनीच घालवली होती. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।